च्या माध्यमातून एक गाव एक संघ या सुंदर संकल्पनेतून साकार झाले टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा जी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक संघाला संधी देणारी ही क्रिकेट स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि 16 संघ आपण पाहतो या स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि या 16 संघादरम्यान हा क्रिकेटचा रणसंग्राम. दुपारचं सत्र स्ट्रायकी एंडवरती अभि साळगावकर असेल आणि या दुपारच्या सत्रादरम्यान एक रंगतदार सामना ग्रीन सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला असेल सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती वीर वॉरियर्स केरवाडा क्रिकेट संघाकडून ज्ञानोबा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील सामन्यादरम्यान बहारदार गोलंदाजी ज्ञानोबा याच्याकडून पाहायला मिळाली आणि नक्कीच याही सामन्यादरम्यान तोच प्रयत्न असेल चांगली गोलंदाजी करण्याचा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका स्क्वेअर लेगला खेळाय, परंतु मैदानी आउटफील्डमुळे जर पाहिलं तर चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला अडकला जातोय. परतीची फेकी होईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. सिंगलने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं अकाउंट ओपन होतं या धावफलकावरती. अभि साळगावकर या सामन्यादरम्यान या संघात समावेश पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यादरम्यान नक्कीच अनुपस्थिती, परंतु या सामन्यादरम्यान त्याचा देखील समावेश. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले स्ट्राईक एंडवरती असेल रघुनाथ. यावेळी लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळण घेणारा उजव्याशीच्या बराचसा बाहेर निघाल्याने त्याचमुळे पंच देखील स्क्वेअर घोषित करतायत. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 2 धावा या धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कल बाहेर डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन वाईडिश पाहायला मिळतोय. काही वेळी त्याच लाईनवरती चेंडू लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट लेंथवरती पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर निघतो. उजव्याशीच्या विकेट किपरला देखील थोडीशी कसरत करावी लागते मैदानात. सलगचा दुसरा स्वे चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा गोलंदाज ज्ञानोबा याचा आणि अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या देखील 3 धावा या फलकावरती. शॉर्ट चेंडू कटचा चांगला फटका शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, मेल फक्त एक धावा या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावर. मागील सामना याच खेळपट्टीवरती 84 धावा बॉथम वॉरियर्स बेंगुरला क्रिकेट संघाने उभारल्या. मग ही खेळपट्टी फलंदाजांसाठी देखील नंदनवन ठरते आणि त्याचबरोबर गोलंदाजांसाठी देखील मदतगार ठरते. परंतु या खेळपट्टीवरती मेहनत करावी लागेल प्रत्येक खेळाडूला. यावेळी चांगला चेंडू बदलायला ते दाखवलं. स्लोअर वन चेंडू धीम्या गतीने फेकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या षडाला जर पाहिले तर स्लॉगचा ग्लासचा फटका शॉट पान लेगला एकेरी धावेसाठी निघाला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 5 धावा या धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आक्रमण करण्याऐवजी थोडासा संयम मैदानात दाखवला जातोय. सुरुवातीच्या या षटकादरम्यान गोलंदाज फलंदाज अभि आणि त्याचबरोबर रघुनाथ या बॅटरकडून. याही वेळी मिस टायमिंग फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवरती. सेफ हँड जेल पहिला धक्का बसेल. विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोअर वन चेंडू आणि या स्लोअर वन चेंडूवरती फलंदाज रघुनाथ याला मात्र बाद केलं जात. पहिला धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा या धावफलकावर. कृष्ण पेडणेकर स्ट्राईक एंडवरती असेल. पहिला धक्का बसलाय विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला. रघुनाथ मांजरेकर माघारी परतल्या. एक या धावसंख्येवरती सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा या धावफलकावर. ऑब्रेक चेंडू कटचा फटका. बॅटची कडा घेत असताना चेंडू निघालाय शॉट. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे शॉट मध्ये तैनात. जोपर्यंत फील्ड करेल एकेरी धाव्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा या धावफलकावरती. पहिला धक्का लवकर बसला विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला, परंतु येणाऱ्या काळात चांगली क्रिया फलंदाजी मैदानात करावी लागेल. अभि साळगावकर स्ट्राईक एंडवरती पुढील चेंडू फेस करण्यासाठी तो सज्ज असेल. त्यावेळी फ्रंटफूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत असताना चेंडू यष्टांचा वेध घेतो. प्ले डाऊन होत असताना
स्पर्धेदरम्यान मी विनंती करतोय सन्मान्य अजय नाईक यांना, की आपला शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा सितारा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर मुंबई शहर, गोवा, कर्नाटक आणि बऱ्याच राज्यामध्ये या खेळाडूचा बोलबाला अष्टपैलू कामगिरीने यावेळी पहिला चेंडू यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू क्लीन बॉल फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर देखील माघारी परतील डगआउट प्राप्त करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून कामगिरी मैदानात फलंदाजांची पाहायला मिळते. विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून अनुभवी खेळाडू परंतु या सामन्यादरम्यान चांगले गोलंदाजी भेदक मारा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून आर्या स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्मान्य बंटी परब हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं. आपलं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत असेल. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून स्ट्राईक एंडवरती सांघिक धावसंख्या अजूनही स्थित पाहायला मिळते. धावफलकावरती 3 गडी बाद 6 धावा. सन्मान्य अजय नाईक यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय पुष्पगुच्छ देऊन. आर्या स्पोर्ट्स संघाचे संघमालक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या 6 धावा या धावफलकावर. वेंगुर्ला क्रिकेट संघ आपला अतिरिक्त 12वा खेळाडू असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नवोदित फलंदाजचं नाव काय असेल आपण अक्षय मैदानात दाखल होतोय. सलग 2 निर्धाव चेंडू अक्षयच्या विरोधात चैतन्य परब या गोलंदाजाच्या माध्यमातून भेदक मराठीतून गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी योग्य लाईन आणि लेंथ वरती यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका कव्हर पॉईंटच्या डोक्यात दिशेने फटका खेळ दीप कवलाची जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल परतीची फिक होईल 2 धावा या चेंडूवरती. 2 धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल धावफलकावरती 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावर. अजूनही अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या दुसऱ्या षटकादरम्यान स्ट्राईक एंडवरती अक्षय हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू पंचांकडे नजरा फिरल्या स्वे चेंडूसाठी आणि दोन्ही हात समांतर होत असताना स्वेचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल धावफलकावरती 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. टॉस विजय झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय परंतु हा निर्णय येणाऱ्या काळात योग्य साबित ठरवण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावं लागेल मैदानात. चांगले फलंदाजी करावी लागेल परंतु याही वेळी मिस टायमिंग फटका स्वतः गोलंदाज जज करतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरती आणि त्यानंतर एक सेफ हँड झेल पकडत असणाऱ्या विकेट गोलंदाज चैतन्य परब या अकाउंट मध्ये असेल. चौथा धक्का बसतोय विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला सांघिक धाव संख्या 4 गडी बाद 9 धावा या धावफलकावरती. लँग्वेज 4 गडी बाद 9 धावा या धावफलकावरती. नाजूक स्थिती विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 फलंदाज डगआउटचे शिकार बनलेत. मैदानात न्यू बॅटर्स की एनवरती पश्चात तिरोडकर. काही वेळी सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न अंतिम चेंडू देखील नवोदित बॅटरला निर्धावणे गेल. खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर
प्रतिषटक 4.50च्या सरासरी धावफलकावरती 4 गडी बाद 9 धावा. ही स्थिती पाहायला मिळते. विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाची टॉस विजयी झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या सामन्यादरम्यान देखील पराभव पत्करावा लागलाय विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला सातेरी मातोड क्रिकेट संघाच्या विरोधात. हा सामना अतिमहत्वाचा दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजांनी निराश केल्या. 2 षटकादरम्यान 9 धावा या धावफलकावरती बदल्यात. 4 फलंदाज माघारी देखील परतले. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ मैदानात बाकी असेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवर. चौदेत गोलंदाज बॅटची कडा घेत असताना चेंडू स्लिप पॉइंटला निघतो. एक धाव मेल्या चेंडूवरती फलंदाज राजू याला आणि सिंगलने सांघिक धाव संख्या 10 धावा या धावफलकावर. संकेत गोलंदाजी मार्कवरती. स्लॉक षटक तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केरवाडा क्रिकेट संघाकडून. प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित मारा केला या सामन्यादरम्यान. यावेळी लेग ब्रेक चेंडू उद्देशच्या बराचसा बाहेर निघाल्या. पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्यात. परंतु निर्धाव चेंडू या धावफलकावरती निघेल. उद्देशच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर फलंदाजच्या बॅटपासून देखील चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज संकेत मैदानात करतोय. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील असफल ठरेल. बॅटची कडा घेत असताना चेंडू पुन्हा निघाला बॅकवर्ड पॉइंटला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धावा या चेंडूवरती. आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 11 धावा या धावफलकावर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. षटकार चौकार मैदानात खेचावे लागतील विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या फलंदाजाला. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर समोरच्या भेदक गोलंदाजाच्या समोर आतापर्यंत मैदानात शांत ठेवण्यात आले. त्यावेळी शॉर्टऑन फटका मिस टायमिंग होता. गोलंदाजाने झेल घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु अंतिम क्षणादरम्यान सुटलेल्या झेलावरती मिळालेले एक धाव फलंदाज राजू याला आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 12 धावा या धावफलकावर. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती सिंगल आणि डबल धावा निघतात. सांघिक धावसंख्येला मात्र आकार दिला जातो या धावफलकावरती. फुलटॉस चेंडू याही वेळी फुलटॉस चेंडू मिस टायमिंग फटका. शॉर्ट फल्लेगला साधा सोपं झेल 5वा धक्का बसेल विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला. 5 गडी बाद सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावरती. अर्धा संघ डगा दरम्यान केविलवाणी परिस्थिती या धावफलकावरती. 12 धावा बनल्या 3 षटकादरम्यान. येणाऱ्या अंतिम षटकाचा खेळ मैदानात बाकी असेल परंतु समोरून भेदक मारा टिचून गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडून. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा खर्च केला गोलंदाज ज्ञानोबा याने. 2 विकेट त्याने प्राप्त केले दुसऱ्या षटकादरम्यान. गोलंदाज चैतन्य याने 2 विकेट प्राप्त केल्या 3 धावा खर्च करत असताना. आणि तिसऱ्या षटकादरम्यान संकेत याने 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली. प्रत्येक गोलंदाजाकडून अगदी भेदक मारा टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली या सामन्यादरम्यान. अंतिम षटक फुलटॉस चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू देखील गमावण्यात येतोय फलंदाज राजू भोने याच्याकडून. क्रिकेटमधील सर्वाधिक खराब चेंडू कोणता पाहिला गेला तर तो फुलटॉस चेंडू आणि तो फुलटॉस चेंडू देखील ते गमावण्यात आलाय फलंदाज राजू भोने या बॅटरकडून. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात सांघिक धाव संख्या 12 धावा या धावफलकावरती. सुरुवातीपासून विकेट आणि त्यानंतर निर्धाव चेंडू विजय वेंगुर्ला या संघाच्या फलंदाजाच्या विरोधात. आतापर्यंत तो दबाव अंतिम षटकादरम्यान पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
याही वेळी चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानात केलाय फलंदाज राजू याने, परंतु हा देखील प्रयत्न अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू सलगचा दुसरा निघालाय आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या आतापर्यंत स्थित धावफलकावरती 5 गडी बाद 12 धावा. निळकंठ गोलंदाजी मार्गवरती. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका डीप फाईन लेगला चेंडू जाईल वेगात गतीने, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना डीप फाईन लेगला आणि त्या ठिकाणी हा फटका फसला जातोय. प्रॉपर टायमिंग परंतु एलिव्हेशन या चेंडूला मिळालं नाही आणि त्याचमुळे एक कमालीचं झेल देखील डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 6वा धक्का बसतोय. विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 6 गडी बाद धावफलकावरती 12 धावा. धावफलकावरती बॅकफूटवरती सुरुवातीच्या षटकापासून हा संघ निघाला आणि तो अंतिम षटकापर्यंत देखील नवोदित बॅटर सुंदर फटका शॉर्ट कव्हरला झेल घेण्याची संधी क्षेत्ररक्षकाला, परंतु एक साधं सोपं झेल मैदानात ड्रॉप होताना पाहायला मिळते. सिंगलने सांघिक धावसंख्या आता 13 धावा या धावफलकावरती. विकेट प्राप्त करण्यासाठी नक्कीच हा चेंडू, परंतु विकेट गमावल्यानंतर मिळालेले एक धाव स्ट्राईक रोटेट झाले लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणात देखील बदल पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्पेल डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका जाईल चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे. या इनिंग मधील पहिला षटकार फलंदाज प्रणवच्या बॅटमधून आणि या 6 धाव्याने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. बऱ्याच वेळानंतर एक आक्रमक फटका वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. आतापर्यंत चांगले गोलंदाजी किरवाड्या क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाले. भेदक मारा प्रत्येक गोलंदाजाकडून, परंतु या अंतिम डेथ ओव्हरमध्ये एक मोठा फटका सांघिक धावसंख्येत देखील बदल घडवणारा. धावफलकावरती 19 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवरती प्रणव असेल. पुढील चेंडू तो फेस करेल. काही शॉर्ट चेंडू, परंतु धीम्या गतीचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला चेंडू लागला शॉर्ट स्क्वेअर जोपर्यंत गोलंदाज पोहोचेल करेल तोपर्यंत एक धाव्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील, परंतु या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात धक्का बसेल. सांघिक धावसंख्या 20 धावा या धावफलकावरती. खेळ समाप्त झाल्या 4 षटकांचा आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विजय वेंगुर्ला क्रिकेट संघ 7 गडी बाद 20 धावा या धावफलकावरती जमवतोय आणि 21 धावांचं लक्ष ठेवतोय. वीर वॉरियर्स केरवाडा क्रिकेट संघासमोर नक्कीच कमी धावसंख्येचा पाठलाग मैदानात करायचा आहे केरवाडा क्रिकेट संघाला, परंतु टेनिस क्रिकेटचे हे कमी धावसंख्येचे सामने रोमहर्षक होताना देखील पाहायला मिळाले. पहिल्या इनिंग दरम्यान चांगली गोलंदाजी झाली केरवाडा क्रिकेट संघाकडून. नक्कीच फलंदाजी निराश केला विजय वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या फलंदाजाने, परंतु गोलंदाजाने चांगली कामगिरी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग दरम्यान किरवाडा क्रिकेट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने भेदक मारा केला, त्याचप्रमाणे प्रत्युत्तर द्यावं लागेल वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला देखील. 21 धावा रोखण्यासाठी काय घडेल या सामना दरम्यान 21 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, आक्रमक क्रिकेट खेळलं जाईल की मैदानात संयमी क्रिकेट खेळत असताना या 21 धावांचा पाठलाग केला जाईल, हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या इनिंग दरम्यान आवाज असेल अजय नाईक जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 20 धावा जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू निश्चितच ज्ञानोबा नार्वेकर आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 1 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानोबा, नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण हितेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्ञानोबा. पशा तिरोडकर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय काका. निश्चितच लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका. चेंडू चाललाय ऑन साइडला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र एका धावेची लहर पाहायला मिळेल मैदानात. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होते ती धावफलकावरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पशा येतोय आमच्या स्क्रीनवरती. निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय. निर्धाव. निर्धाव चेंडूची मात्र झाली गणना. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट्यामध्ये चेंडू होता. निश्चितच थर्ड मॅनला चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र एका धावेची लहर आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण महत्वाचं षटक. ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर फटका पाहायला मिळाला ऑन साइडला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. निश्चितच 2 धावांसाठी तिसऱ्या धावेची या ठिकाणी पाहायला मिळते का पाहायचं आहे आणि या ठिकाणी निश्चितच फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल ज्ञानोबा. संघाचा संघनायक एलियास फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सामना आपण पाहतोय. विजयी वेंगुर्ला विपक्ष विराट स्पोर्ट केरवाडा यांच्या दरम्यान. निश्चितच स्विचट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली गणना. पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. आपण पाहतोय जैतीर प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. तुळसगावातील मानाची स्पर्धा म्हणजे जैतीर प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा इलियास येतोय. सुंदर फटका पाहिला. हलक्या हाताने खेळला चेंडू ऑन साइडला जातो चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची लहर पाहायला मिळेल का मैदानात. या 2 धावा मात्र लिलया पूर्ण केल्या गेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. या 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या होती धावफलकावरती 11 धावा. नेल्सन फिगरवर मात्र संघ पोचतोय. आता मात्र 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. इलियास येतोय आमच्या स्क्रीनवरती. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानोबा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच लेग साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेत भर. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 12 धावा. 1 डझन धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एलियास विजयी वेंगुर्ला संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच ऑन साइडला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय. तोच ज्ञानोबाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे बजाव
2 गडी बाद झाल्यानंतर आता मात्र स्ट्रायकिंगला वरती लागले. निश्चितच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती. 12 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झाल्याने पहिला गडी 9 या दुसरा गडी 12व्या धाव संख्येवरती बाद होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हलक्या हातनं खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. तिसरा गडी बाद होतोय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो निश्चितच सातेरी मातोड या संघासोबत सामना होईल. 3 गडी बाद झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागली ती फलंदाजाची. हरेश बटा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय हरेश. इलियास आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू शॉट ऑन पूल सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव.